नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YTS अकॅडमीवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुढील व्हिडिओ पोलीस भरती व तलाठी भरतीसाठी अत्यंत उपयोगाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये आपण 25 ते 30 प्रश्न मराठी व्याकरणाचे घेतलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न क्रमांक 1, धातू ओळखण्याचे अक्षर कोणते? तर धातू ओळखण्याचे अक्षर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ने हे काय आहे? धातू ओळखण्याचे अक्षर आहे. प्रश्न क्रमांक 2, सुरेश गीत गात होता तर काळ ओळखा. तर यामधला काळ कोणता होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 अपूर्ण भूतकाळाचं हे काय होईल? वाक्य होईल. सुरेश गीत गात होता. बरोबर. प्रश्न क्रमांक 3, पुढे काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे दिली आहेत. पती, पत्नी, दीर, जाऊ, रेडा, म्हैस. तर खोंड बरोबर काय? तर खोंड बरोबर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 1 कालवड हे काय राहील आपल्या या प्रश्नाचं करेक्ट आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 4, तू काही आता लहान नाहीस यासाठी खालील शब्दातून होकारार्थी वाक्य निवडा. तर यासाठी आपल्याला होकारार्थी वाक्य निवडायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तू आता मोठा झाला आहेस हे काय राहील आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर राहील. तर इथं कसं करायचं आहे? होकारार्थी करायचं होतं आपल्याला. वरील वाक्य कोणतं होतं? तर नकारार्थी वाक्य होतं. आपल्याला याचं होकारार्थी करायचं होतं. तर नाहीस हे काय नकारार्थी झालं आणि आहेस हे काय होकारार्थी झालं. इथं लहान होतं तरी इथं काय केलं आपण? होकारार्थी करायला मोठं केलं, म्हणजेच त्याचं काय केलं? अपोजिट केलं. तर अशा प्रकारे काय करायचं? होकारार्थीचं नकारार्थी करायचं, नकारार्थीचं होकारार्थी करायचं. प्रश्न क्रमांक 7, ज स ज स य ल ग हे खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत? तर कोणत्या वृत्ताचे गण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वी या वृत्ताचे हे काय गण आहेत. प्रश्न क्रमांक 8, तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्यातील आपल्याला काय करायचं? प्रयोग ओळखायचं. ऑप्शन क्रमांक 4 अकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे काय आहे? वाक्य आहे. तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता. प्रश्न क्रमांक 9, पुढील शब्दाचा समास ओळखा. अनंत. तर अनंत या शब्दाचा समास काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 1 नत्न बहुव्रीही समास. इथं नत्र म्हणायचं नाही, तर याला काय म्हणायचं? न म्हणायचं. न बहुव्रीही समास होईल. प्रश्न क्रमांक 10, बापरे, टिंब केवढा मोठा हा साप या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? तर या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 उद्गारवाचक चिन्ह येईल. बापरे आणि असं उद्गारवाचक चिन्ह येतं केवढा मोठा हा साप. बरोबर. प्रश्न क्रमांक पुढील 11, आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत या वाक्यातील उद्देश ओळखा. तर इथं उद्देश ओळखायला विचारले तर ऑप्शन क्रमांक 1 आम्ही भारतीय नागरिक. आता इथं सरळ सरळ लक्षात कसं ठेवायचं? उद्देश ओळखा म्हणलं तर उद्देश म्हणजेच काय? तर कर्ता. तर वरील वाक्यात कर्ता कोण आहे? तर आम्ही भारतीय नागरिक हे काय झालं? कर्ता झालं. प्रामाणिक आहोत, कोण प्रामाणिक आहेत? तर आम्ही भारतीय नागरिक हे काय झालं? कर्ता झालं. जर कर्ता ओळखायचा असेल तर काय कोण आहेत? तर भारतीय नागरिक हे काय आहेत? उद्देश आहे, म्हणजेच आम्ही भारतीय नागरिक हे काय राहील या प्रश्नाचं करेक्ट आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 12, गाळलेल्या जागी योग्य म्हणीचा वापर करा. अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, पण तरीही त्यांनी स्वतःला सावरले. कारण म्हणतात ना, तर काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सीर सलामत तो पगडी 50. हा प्रश्न IMP आहे विद्यार्थी मित्रांनो, पाठ असू द्या. प्रश्न क्रमांक पुढील 13, मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही या शब्दातील शब्दशक्ती ओळखा. मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही या शब्दातील शब्दशक्ती ओळखा. प्रश्न क्रमांक 13, तर याचं उत्तर काय राहील? ऑप्शन क्रमांक 1 अभिधामूलक व्यंजना हे काय राहील आपल्या या प्रश्नाचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणता शब्द घर या अर्थाचा नाही? तर घर या अर्थाचा शब्द नाही, कोणता नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 गोठा हा काय राहील? योग्य राहणार नाही. तर सदन, गृह, गेह हा काय घर या शब्दाला समानार्थी शब्द आहे, पण गोठा नाही. प्रश्न क्रमांक 15, पर्यायी उत्तरातील अ व ब शब्द गटातून विरुद्धार्थी शब्द जोडी कोणती ते ओळखा. तर पुढील गट दिलेले आहे अ आणि ब. अ गटामध्ये अश्व, हय, अनुज आणि वारू. ब गटामध्ये वाजी, घोडा, अग्रज आणि तुरुंग. इथं मध्ये डॅश करा विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं प्रिंट मिस्टेक झाली, समजून घ्या. तर इथं काय मध्ये गॅप आहे आणि याचं उत्तर काय करायचं तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 16, उपसर्ग साधित शब्द निवडा. तर उपसर्ग साधित शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भरजरी हा काय राहील? उपसर्ग साधित शब्द राहील. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम आले आहे? तर आत्मवाचक सर्वनाम कुठे आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अ
या शब्दामध्ये काय आत्मवाचक सर्वनाम आलेले आहे. मी आपणहून, आता इथं कोणतं आत्मवाचक सर्वनाम आले? आपणहून. हे काय आत्मवाचक सर्वनाम आलेले आहे. मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली. प्रश्न क्रमांक 18. दुहेरी हा शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. तर दुहेरी हा शब्द कोणत्या संख्या विशेषणाच्या पोट प्रकारातील? ऑप्शन क्रमांक 3 आवृत्तीवाचक. काय? आवृत्तीवाचक या पोट प्रकारातील आहे. प्रश्न क्रमांक 19. आजीने नातीला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर आजीने नातीला गोष्ट सांगितली या क्रियापदाचा प्रकार कोणता येईल? ऑप्शन क्रमांक 2 द्विकर्मक क्रियापद होईल. प्रश्न क्रमांक 20. खालील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययांचा प्रकार ओळखा. तर मामा येथे क्वचित येतात. तर मामा येथे क्वचित येतात. तर ऑप्शन क्रमांक 4 परिणामदर्शक क्रियाविशेषण अव्यय होईल. इथं परिणामदर्शक दिलंय, तर परिणाम नाही परिमाण म्हणावं लागेल त्याला. परिमाणदर्शक, परिमाणदर्शक येते, परिणाम नाही बरं का, परिमाणदर्शक आहे ते, तर लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 21. दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. प्रमाणे. तर प्रमाणे ऑप्शन क्रमांक 1 योग्यतावाचक हे काय राहील? आपलं करेक्ट आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 22. खालील पर्यायी उत्तरातील विकल्पबोधक उभयान्वी अव्ययांचे वाक्य कोणते आहे? तर उभयान्वी अव्ययांचे वाक्य कोणते आहे आणि कोणतं उभयान्वी अव्यय विचारतं? विकल्पबोधक. तर ऑप्शन क्रमांक 2 यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणारच, हे काय राहील आपल्या या प्रश्नाचं करेक्ट आन्सर राहील. यश मिळो किंवा न मिळो म्हणजेच काय विकल्प दाखवलेला आहे, मिळो किंवा न मिळो, हे आपल्या या प्रश्नाचं काय राहील? करेक्ट आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 23. खाशी या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो? तर खाशी या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रशंसा. खाशी प्रशंसा म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक 2 या आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 24. मी पत्र वाचत असेन, वाक्य ओळखा, काळ ओळखा. मी पत्र वाचत असेन, असेनची क्रिया आहे म्हणलं म्हणजेच काय? तो ऑप्शन क्रमांक 1 अपूर्ण भविष्यकाळ. याचं काय उत्तर राहील? ऑप्शन क्रमांक 1 अपूर्ण भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 25. मराठीतील लिंग विचार पुढील प्रमाणे करता येईल. ऑप्शन क्रमांक 1 प्राणीमात्रांचे लिंग हे वास्तविक असे असते. ब लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपांचा विचार केला जातो. क मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित आहे. तर ऑप्शन क्रमांक याचं उत्तर काय राहील? आपलं पर्याय उत्तरातून आपल्याला योग्य उत्तर शोधायचं. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच ब आणि क हे काय राहील? योग्य उत्तर राहील. ब म्हणजेच कोणतं? लिंग ओळखण्यासाठी नामांच्या रूपांचा विचार केला जातो, करेक्ट आहे. आणि मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित आहे, हे सुद्धा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26. दृष्टी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. तर दृष्टी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप कोणते होईल? तर दृष्ट्या हे काय होईल? त्याचं रूप होईल. प्रश्न क्रमांक 27. कमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला. कमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला. अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. तर येथे कुठं अंडरलाईन कुठे आहे, म्हणजे अधोरेखित कोणता शब्द आहे? तर अंडरलाईन हा कमलनयन खाली राहील आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक याच्यामध्ये नाही. तर हे चारही ऑप्शन काय चुकीचे आहेत. तर याचा समास कोणता होईल? कर्मधारेय. कर्मधारेय हा समास याचा होईल. कर्मधारेय हा समासाचं एक, कमलनयन हे काय? कर्मधारेय समासाचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 28. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 संयोग चिन्ह वापरले जाते. प्रश्न क्रमांक 29. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासे अंकुशाचा मार. वरील कडव्यातील अलंकार ओळखा. तर अलंकार कोणता राहील? तर ऑप्शन क्रमांक 4 दृष्टांत अलंकार राहील. भरपूर वेळा येऊन गेलेला प्रश्न आहे, हा पाठच ठेवा का दृष्टांत अलंकाराचं हे काय राहील? वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 30. भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना काय म्हणतात? तर भाषेत जे मूळ शब्द असतात त्यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सिद्ध शब्द असं त्यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 31. आम्ही गहू खातो या वाक्याचा अर्थ कोणत्या शब्दशक्तीद्वारे समजून घ्यावा लागतो? तर आम्ही गहू खातो म्हणजे डायरेक्ट गहू नाही खात आपण, काय करतो? त्याचं पीठ करतो, भाकरी करतो, मग खातो, चपात्या करतो, मग खातो. तर याचं काय उत्तर होईल? तर ऑप्शन क्रमांक 4 लक्षणा हे काय होईल? याचं उत्तर होईल. ते दुसरं एक उदाहरण आहे का आमच्या घरावरून हत्ती गेला, त्याचं पण काय होईल? का घरावरून जात नाही पण असं त्याचा काय अर्थ घ्यावा लागतो, म्हणजेच काय त्याची लक्षणं असते, तसं लक्षणं हे काय होईल? त्याचा अर्थ होईल. या शब्दशक्तीद्वारे अर्थ समजून घ्यावा लागेल.
तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 31 प्रश्न काय केलेले आहे मराठी व्याकरणाचे पाहिलेले आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे कसे रोज रोज तुम्हाला हे प्रश्न काय डेली डोज आपला तुम्हाला मिळत जाईल. थँक्यू सो मच.